कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ महाराज की जय, जय जय श्री राधे. नंदबाबांना वाटलं आपल्या मुलाचं ज्योतिष पाहावं. वेदामध्ये 6 अंग सांगितले आहेत वेदाचे. त्या 6 अंगापैकी ज्योतिष एक अंग आहे. शिक्षा, कल्प, छंद, निरुक्त आणि ज्योतिष असे वेदाचे 6 अंग आहेत. अंग म्हणताना तसे आपले अंग असतात, नाक, कान, डोळे. तसं वेदाचं नाक काय असेल तर वेदामध्ये शिक्षा नावाचं एक प्रकरण आहे. शिक्षा म्हणजे काय? उच्चारण कसं करायचं. उच्चारण शास्त्रालाच या ठिकाणी शिक्षाशास्त्र असं म्हणतात. हां, आता बरोबर आलं. म्हणून वेदाचं नाक हे शिक्षा आहे. वेदाचं मुख हे व्याकरण आहे, ज्याला आपण ग्रामर असं म्हणूया. वेद जो आहे तो कळण्याकरता संस्कृत व्याकरण कळणं आवश्यक आहे. आणि म्हणून मुख हेच वेदाचं व्याकरण आहे. पाय हे छंद आहेत. छंद म्हणजे एक एक श्लोक, जे वेगवेगळे श्लोक आहे त्या वेगवेगळ्या श्लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने जे उच्चारण केलं जातं, त्या उच्चारण पद्धतीच्या ज्या मीटर्स असतात त्याला छंद असं म्हणतात. म्हणून वेदाचा पाय हा छंद आहे. वेदाचे कान हे निरुक्त आहेत आणि वेदाचे डोळे हे ज्योतिष आहेत. वेदाचे हात हे कल्प आहेत. म्हणजे कल्प हे हाताच्या ठिकाणी आहे, शिक्षा हे नाकाच्या ठिकाणी आहे, व्याकरण हे मुखाच्या ठिकाणी आहे, छंद पायाच्या ठिकाणी आहे, निरुक्त कानाच्या ठिकाणी आहे, ज्योतिष हे डोळ्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे वेदाला पाहण्याचा डोळा हा ज्योतिष आहे. ज्योतिषांचा अभ्यास करणारे लोक कमी आहेत, पण ज्योतिष विचारणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. ज्योतिषाचा अभ्यास करणारे म्हणजे सखोल अभ्यास करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहेत आणि ज्योतिषच्या संबंधाने प्रश्न विचारणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. आणि त्यामुळे अभ्यास कमी आणि विचारणारे जास्त असल्यामुळे कधीकधी जे सांगितलं जातं ते जर नाही नीट सांगितलं गेलं तर मग वेगळे दुष्परिणाम होतात. आणि प्रत्येक माणसाला असतं की माझ्या जीवनात काय घडणार आहे, पुढे पुढे काय घडणार आहे, पुढे काय घडणार आहे, पुढे काय घडणार आहे. तसं भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये नेमकं काय घडणार आहे असं नंदबाबांना वाटल्यामुळे नंदबाबांनी गर्गाचार्यांना बोलवलं आणि सांगा माझ्या मुलाचं ज्योतिष काय आहे. आणि यदुवंशामध्ये पुरोहिताचं काम करणारे गर्गाचार्य 16 संस्काराच्या पैकी एक संस्कार नामकरण संस्कार आहेत. आणि आता या दोनही बालकांचा संस्कार इथे करावयाचा आहे. मग संस्कार करायचं जर म्हटलं तर मग खूप लोकांना बोलवलं पाहिजे. परंतु गर्गाचार्य म्हणतात कोणालाही सांगू नका, कारण मी यदुवंशाचा पुरोहित आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मी जर इथे आलो आणि तुमच्या मुलाचं नामसंस्करण मी केलं असं जर कळालं तर नक्कीच हा तुमच्या मुलाला मारण्याकरता पुन्हा कंस काहीतरी करेल. त्याकरता माझ्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा कळलं नाही पाहिजे. ह्याकरता आपण नामकरण संस्कार जो आहे ना तो गायी ज्या ठिकाणी बांधतात अशा गोशाळेमध्ये करूया. आणि म्हणून असं म्हणतात अगदी गुपचूपपणे एकांतामध्ये गोशाळेमध्ये नंदबाबांनी या 2 मुलांना आणलं आणि त्यांचा नामसंस्करण स्वस्ती वाच एक या म्हणण्याप्रमाणे सुरुवात केली. परंतु आतापर्यंत अनेक साधू सारखे वेश घेऊन त्या ठिकाणी आले होते. त्यांना वाटलं ही यशोदा मातेला वाटलं
की हा नेमका ज्योतिषी आहे का दुसराच कोणी आहे. आणि मग नेमकं काय झालं, रोहिणीचा मुलगा बलराम आणि यशोदा मातेचा भगवान कृष्ण. मग म्हटले आता ह्या गर्गाचार्यांची परीक्षा आपण पाहूया. मग काय केलं, बलराम जो होता तो यशोदा मातेने आपल्या कडेवरती आपल्या मांडीवरती घेतला आणि रोहिणी जी आहेत तिने आपल्या मांडीवरती भगवान श्रीकृष्णाला घेतलं. आणि मग म्हटले सांगा आता आमचं ह्या मुलांचं ज्योतिष. आता अवघडच होईल ना. मग आता तुमचा मुलगा असा आहे, तुमचा मुलगा असा आहे. पण गर्गाचार्य हे ज्योतिषशास्त्रातले जाणकार असल्यामुळे ते लगेच म्हणाले अयम हि रोहिणी पुत्रो रमयन् सुहृदो गुणैः आख्यास्यते राम इति बलाधिक्यात् बलं विदुः. अयम हि रोहिणी पुत्रो रमयन् सुहृदो गुणैः आख्यास्यते राम इति बलाधिक्यात् बलं विदुः. यशोदा मातेकडे पाहून म्हणतात अयम ही रोहिणी पुत्राहा, तुमच्या मांडीवरती जो आहे ना तो रोहिणीचा पुत्र आहे. अयम ही रोहिणी पुत्राहा, आणि तो सगळ्या मुलांना आनंदित करणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं याचं नाव राम ठेवावं. याच्या शक्तीला आणि बलाला सीमाच राहणार नाही, म्हणून याचं आणखी एक नाव ठेवा बलराम. हा यादवांच्या मध्ये आणि तुमच्यामध्ये कोणताच भेदभाव ठेवणार नाही, सगळ्यांचा समन्वय करील, म्हणून याला आणखी एक नाव ठेवा संकर्षण. आणि नाव ठेवण्यामध्ये एक भाग असतो. आपल्याकडे जेव्हा नाव ठेवले जातात ना तेव्हा मोठ्या माणसाला बोलवलं जातं आणि त्याच्या हातामध्ये त्या मुलाला दिलं जातं आणि विचारलं जातं याचं नाव ठेवा तुम्ही. ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं त्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर पवित्र अंतकरणाच्या माणसाला हा याचा स्वभाव कसा असेल याचे स्पंदन आपोआप आतून येतात. आणि त्याला पाहिलं की असं नाव हे असायला पाहिजे असं त्या पवित्र अंतकरणाच्या व्यक्तीला वाटतं आणि ते आतून म्हणतो याचं नाव राम ठेवा, कृष्ण ठेवा, हरी ठेवा. नामशास्त्र जे आहे ना त्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर आतून सुचत असतं की काय नावं ठेवायची. पण ज्यांना काही संस्कारच नाही त्यांना जर विचारलं काय नावं ठेवा, पिंकी, टिंकी, चिंकू. टिंकी, चिंकू, पिंकू यांना काही अर्थच नाही ना काय. पण आता हा सगळ्यांना रमवणारा आहे म्हणून राम, याच्या बलाला सीमा नाही म्हणून बलराम, सगळ्यांचा समन्वय करणारा आहे म्हणून संकर्षण. मग आता दुसऱ्या मुलाकडे जेव्हा लक्ष गेलं आहे, हा सावळ्या वर्णाचा आहे. ह्या मुलाने आतापर्यंत मागच्या युगामध्ये वेगवेगळ्या रंगाचे अवतार धारण केले होते. कधी हा पांढरा रंग होता, कधी तांबडा होता, कधी पिवळा होता. पण आता ह्या मुलाने श्यामवर्ण धारण केल्यामुळे याचं नाव मला असं वाटतं कृष्ण ठेवावं. आसन वर्णास्त्रयो ह्यस्य गृणतो नु युगम तनुः शुक्लो रक्तस्तथा पीत इदानीं कृष्णताम गताः. आणि ह्या काळामध्ये हा कृष्ण वर्णाचा आहे म्हणून याचं नाव कृष्ण ठेवा. हा एका काळामध्ये वसुदेवाच्या इथे होता, त्यांच्या माध्यमातून याचा जन्म झाला म्हणून वसुदेवाचा पुत्र असल्यामुळे याचं नाव वासुदेव ठेवा. म्हणून आज या दोन्ही मुलांचं नामकरण झालं. राम आणि कृष्ण, सगळ्या जगाला आकर्षित करून घेतो तो कृष्ण आणि सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये सुख समाधान देतो तो राम. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी.
कृष्ण नामे ही दोन्ही साजे ओ रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी रामकृष्ण ही दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरी स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे आबोली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा या नावाच्या संदर्भामध्ये पूर्वी काय मुलांचं नावं ठेवायचे ना, तर ब्राह्मणाकडे जायचे आणि आमच्या मुलाचं काय नाव ठेवलं पाहिजे. तेव्हा लोक खूप शहाणे होते बरं का. काही ते असे नाव सांगायचे, त्या नावाकडे पाहिल्यानंतर वाटेल की असं काय नाव. बघा पूर्वींचे नाव, तुमचं नाव काय दगडू, हा काय नाव आहे. म्हणजे ज्ञानाचा दुरुपयोग करायचे. नाव चांगलं सांगितलं पाहिजे ना. दगडू, धोंडू, खरं म्हणजे देवाचं नाव सांगायला पाहिजे आहे. पण ज्यांच्याकडे आपण नावाची विचारणा करायला गेलो, वेगळंच नाव सांगायचे. पण आता लोक शिक्षणामुळे शहाणे झालेत, त्यांना अर्थ कळतोय काय नाव ठेवलं पाहिजे आहे. म्हणून मारवाडी लोकांना धनाची खूप अपेक्षा असते, श्रीमंत होण्याची. म्हणून त्यांचं नाव जे आहे ना, त्यांच्या नावात नेहमी धन शब्द असतो. धनपाल, जिथे जे संपत्ती असेल ते त्यांना जास्त आवडतं. क्षत्रियांची जे नावं असेल ना, त्यांच्यामध्ये वीरता असते. ब्राह्मणांची जे नावं असतात ना, त्यामध्ये सात्विकता असते. चैतन्य, केतकी, प्रफुल्ल, भास्कर. आणि बाकीच्यांची जे नावं आहेत ना, असे काहीतरी दगड, माती अशासारखे काहीतरी नावं असतात. खंडू. हे त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग नीट करायला पाहिजे होता. पण शिक्षणाचा अभाव असल्यामुळे ते ज्यांच्याकडे आपण जायचो ते आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन असे नावं सांगायचे. पण आता शिक्षणाने मोठी क्रांती केली आहे. लोक प्रश्न विचारायला लागले आहेत. पण पूर्वी कोणी प्रश्न विचारत नव्हतं. गुरु सांगतायत ना, मग तसंच आहे बरोबर. अजूनही जुने नावं जर पाहिले ना, त्याच पद्धतीचे आहे. पण आता भगवान असे नावं पाहिजे की किमान त्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्या मनाला आतून पुण्यता, धन्यता, पवित्रता ही प्राप्त झाली पाहिजे. म्हणून आपल्या घरामध्ये मुलांचे नावं सुद्धा जेणेकरून भगवंताची आठवण होईल, सत्पुरुषांचं दर्शन होईल, अशा संबंधाचे नावं असले पाहिजे. म्हणून कृष्ण जो भक्तांना आकर्षित करून घेतो तो कृष्ण, आणि जो त्याच्याजवळ बलवान आहे तो बलराम. या दोघांनी नामकरण झाले आणि तिथून पुढे लीला करायला सुरुवात केल्या. अनेक प्रकारच्या लीला केल्या. तर भगवंतानी पहिली लीला केली ती म्हणजे रांगण्याची लीला. आणि लहान मुलगा असेल ना, प्रत्येक गोष्टीचं कौतुक वाटतं आई वडिलांना. रांगत रंगणी जो तो मुलगा हसायला लागला तरी म्हणतात, तळवे तळहात तळहात टिकीत, तळवे तळहात तळहात टिकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात
तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत हो डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत गवळण जसवंती पायी सांगे आलिया कृष्णाची या मागे जसवंती पायी सांगे आलिया कृष्णाची या मागे येणे येणे वो श्रीरंगे नवनीत माझे वो भक्षिले तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत हो डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत हे डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत ही रांगण्याची जी लीला आहे त्या लीलेच्या मध्ये एक सूत्र आहे. परमात्म्याने तळहात जे आहे ते जमिनीला टेकवलेले आहेत आणि गुडघाही जमिनीला टेकवला आहे. याचा अर्थ असा आहे भगवंताचा अवतार व्हावा म्हणून पृथ्वी स्वतः गायीच्या रूपाने परमात्म्याच्याकडे गेलेली होती आणि देवा अनेक पापी अभक्त दैत्यांनी माझ्यावरती पाप करून एक ओझं तयार केलं आहे ते दूर करण्याकरता तुम्ही या. भगवान अवतार घेतला आणि पहिल्यांदा आश्वासन दिलं आहे. तुला मी वचन दिलं होतं की मी इथे येईल आणि तुझ्यावरचं संकट दूर करील. हे सांगण्याकरता जणू काही परमात्म्याने रांगत असताना एक हात आपल्या दोन्ही तळवे जमिनीवरती टेकवले आणि राक्षसांना सांगितलं आता तुम्ही जर माझं नाही ऐकलं तर माझा मी गुडघ्याचा प्रयोग करील. या लीलेतून भगवंत पृथ्वीला आश्वासित करत आहेत आणि हळूहळू भगवंत आता दही दूध लोणी याकडे आकृष्ट होऊ लागले आहे. आणि मग आता भगवंत अनेक गोपाळांना एकत्रित केलं भगवंताने आणि मग त्या भगवंताचं सौंदर्य चंद्र सूर्य जणू परमात्म्याच्या डोळ्याच्या ठिकाणी आहे. पृथ्वीचा गंध परमात्म्याच्या नकशिकांत शरीरातून अभिव्यक्त होत आहे आणि दही दूध खाण्याच्या निमित्तानं ह्या परमात्म्याने आपल्याकडे यावं म्हणून आतून प्रत्येकाची अभिलाषा असायची. पाहिला पाहिला नंदाचा नंदन 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 तेने वेधियले मन 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 पाहिला बाईला नंदाचा नंदन पाहिला बाईला नंदाचा नंदन पाहिला बाईला नंदाचा नंदन तेने वेदियेले मन तेने वेदियेले मन तेने वेदियले मन तेने वेदियेले मन तेने वेदियेले मन तेने वेदियेले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन
गोकुळातील सर्वची सर्व भगवंताला पाहण्याकरता काहीतरी निमित्त करून भगवंताने आपल्याकडे यावं असं वाटत असायचं. कारण भगवंताचं स्वरूप पाहण्याकरता सर्व लालायित असायचे. गोकुळामध्ये जेवढ्या स्त्रिया होत्या, सुना होत्या, लेकी होत्या, त्या सगळ्याची सगळ्या वेदातल्या श्रुती होत्या असं म्हणतात. वेदामध्ये 1,00,000 मंत्र आहेत. त्यामध्ये 80,000 मंत्र जे आहेत ते कर्माचे आहेत. 16,000 मंत्र जे आहेत ते उपासनेचे आहेत. आणि 4,000 मंत्र जे आहेत ते ज्ञानाचे आहेत. आणि मग कर्माचे अधिकारी जे आहेत, उपासनेचे अधिकारी आहेत, त्या सगळेची सगळे वेदातल्या श्रुती गोकुळामध्ये कोणी सुना, कोणी लेकी, कोणी सासवा ह्या निमित्तानं त्या गोकुळात अवतरण झाल्या होत्या. कोणी लेकी कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र. कोणी लेकी कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र. कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र. सून आणि लेक ह्यामध्ये फरक आहे. पूर्वीच्या काळामध्ये सून तिला म्हणायचं की जी पूर्णपणे परतंत्र असायची तिला सून म्हणतात. कारण का, प्रत्येक गोष्ट विचारायची जरी म्हटलं, ही कल्पना, ही संकल्पना खूप वर्षापूर्वीची आहे बरं का. प्रत्येक गोष्ट विचारायची जरी ठरली ना की घरातल्या सासूला विचारावं लागायचं, हे करू का, ते करू का. छोट्या छोट्या गोष्टीचं करताना सुद्धा विचारणे ही सासूकडे असायची. आणि सून काही नाही, पूर्णपणे परतंत्र आणि पूर्णपणे स्वतंत्र ही सासू असायची. काही करण्याचा अधिकार सासूला. आणि मुलगी जी असते ना तिला काही स्वातंत्र्यही असतं आणि काही पारतंत्र्यही असतं. तसं पूर्णपणे स्वातंत्र्य म्हणजे ज्ञानी पुरुष, त्या सासवा आहेत. पूर्णपणे पारतंत्र्य या सुना आहेत, ते कर्माचे मंत्र आहेत. आणि काही स्वातंत्र्य आणि काही पारतंत्र्य ह्या लेकी आहेत. म्हणून उपासनेमध्ये काही स्वातंत्र्यही असतं आणि काही पारतंत्र्यही असतं. तो गोकुळामध्ये असणारा हा सगळा प्रकार जर पाहिला तर कोणी सुना, कोणी लेकी, कोणी सुना, सासू एकत्रित असायच्या. आणि भगवंताचं दर्शन घडण्याकरता सगळे एकत्रित यायचे. पण आज मात्र काळ बदलला आहे. पूर्वी जी सासू पूर्णपणे स्वतंत्र होते, आज तीच सासू पूर्णपणे परतंत्र झाली आहे. सासू स्वतंत्र असायच्या पूर्वी, काही पण करण्याचा अधिकार. आता नाही राहिला तसं. काही करायचं असेल तर त्या सुनेला विचारावं लागतं, करू का, जाऊ का तिकडे, हे खाऊ का. तिने जे दिलं ते खावं लागतं. आणि म्हणून काळ बदलला की रोल बदलला, भूमिका बदलल्या. म्हणून पूर्वी सासू होणं म्हणजे खूप कौतुकास्पद असायचं. मी आता सासू आहे. आता सासू होण्याचा योग आला त्यांना भीती वाटते. आता काय खरं नाही आपलं, मी आता दुसऱ्याच्या हाती ताब्यात जाणार, ही भूमिका त्यांच्या हातामध्ये यायला लागते. आणि मग सून यायच्या आधीच यांच्या दुःखाच्या कल्पना सुरू होतात, माझं कसं होईल. पण त्या काळातली भूमिका वेगळी होती. त्या सगळ्याची सगळ्या म्हणायला लागल्या की वेदामध्ये असताना आम्हाला परमात्म्याचं दर्शन घेता आलं नाही. श्रुती नेती नेती म्हणती, असा नाही, असा नाही, असा नाही. पण परमात्मा म्हणतात, तुम्ही वेदामध्ये होता तेव्हा मी कळालो नाही. आता गोकुळामध्ये स्वतःहून मी कसा आहे हे तुम्हाला मी दाखवतो आहे. आणि हे जेव्हा दाखवलं तेव्हा गोपिका म्हणतात, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तो आम्ही आता पाहिलेला आहे, पाहिलेला आहे. सावळा देखियाला नंदाचा, सावळा देखियाला नंदाचा. सावळा देखियाला नंदाचा, सावळा देखियाला नंदाचा. तेनी आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा
तेने आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला, सावळा देखी आला आनंदाचा सावळा देखी आला, आनंदाचा सावळा देखी आला, आनंदाचा. सावळा देखील आनंदाचा. म्हणजे जेव्हा ज्ञानामध्ये जातो आपण तेव्हा परमात्म्याला पाहण्याकरता स्वतःला प्रयत्न करावा लागतो. आणि भक्तीमध्ये स्वतः परमात्मा त्यांच्या समोर येतो, पहा मी तुमच्या समोर आलो आहे. मग भगवान आणखी जवळ जायचे, जरी यांना मला पाहण्याची इच्छाच आहे ना, मग त्यांचं मन माझ्याकडे लागलं पाहिजे, आकृष्ट झालं पाहिजे. ह्या निमित्तानं भगवंताने त्यांच्या घरामध्ये जाऊन दूध दही लोणी चोरण्याचा प्रयत्न केला. आणि चोरण्याच्या निमित्तानं, दही दुधाच्या निमित्तानं भगवंताने त्यांचं मनच चोरलेलं आहे. हरिने हरिने माझे हरिले चित, या हरिने माझे हरिले चित, हरिने माझे हरिले चित. हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त. भारवीत विसरले, भारवीत विसरले, भारवीत विसरले, भारवीत विसरले. हरिने 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 माझे हरिले चित, या हरिने माझे हरिले चित, हरिने माझे हरिले चित. हरिने माझे हरिने चित्त, या हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने. चित. आणि म्हणून भगवंताच्या ज्या लीला आहे त्या जर नाही कळाल्या तर लोक तमाशाकडे वळतात. आणि ज्यांना लीला कळाल्या ते संत होतात. तुम्ही लोक शिक्षणात जर पाहिला, लीलेचा अर्थ जर नाही कळाला की तमाशगीर होतात लोक, आणि मग त्या तमाशामध्ये कृष्णाच्या लीला सांगतात. आणि त्या लीलांचं तात्पर्य कळालं की लोक संत होतात. त्याने दही दूध चोरलं असं म्हणताना ते दही दूध हे प्रतीक आहे, लोणी हे प्रतीक आहे. लोणी अतिशय मृदू असतं. तसं साधना करत करत माणसाचं साधकाचं अंतःकरण अतिशय लोण्याप्रमाणे मृदू होतं, सात्विक होतं. मृदू आणि सात्विक अंतःकरण भगवंत म्हणतात मला द्या. मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सज्जनाचं चित्त हे लोण्याप्रमाणे असतं आणि ते चित्त भगवंत म्हणतात मला दिलं पाहिजे. आणि ते आकृष्ट करण्याकरता भगवंत त्यांच्या घरात जाऊन दहीदूध खाण्याचं फक्त निमित्त करत होते. तर असं करत असताना भगवंताचं हेतू हा होता की त्यांचं लक्ष माझ्याकडे जावं. म्हणून गाई दूध असताना गाई बांधलेल्या असायच्या, भगवंत वास्त्र सोडून द्यायचे. आणि वास्त्र सोडले, कोणी सोडलं म्हणून मी सोडलं असं म्हणायचे आणि हसत असायचे. अनेक गोपाळांना घेऊन जायचे, अनेक लीला करायची. आणि असं करत असताना सारख्या चोरी करत असल्यामुळे लोक म्हणायचे आता हा चोर आहे, हा नवनीत चोर आहे, हा अनेकांच्या घरी जातो, चोरी करतो. हा शब्द प्रयोग आपण भगवान कृष्णांच्या बाबतीमध्ये पाहिला आहे. आता मी प्रश्न विचारतो, भगवंताने दही दूध त्यांच्या लीलेच्या माध्यमातून चोरी केली म्हणून त्यांना चोर नाव पडलं. पण खऱ्या अर्थानं चोर कोण आहे याचा जर आपण बारकाईने विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल. चोर कोण असतो?
जी वस्तू आपली नाही, जी वस्तू दुसऱ्याची आहे, दुसऱ्याची वस्तू आपण आपल्याकडे घेऊन ही वस्तू माझी आहे असं म्हणणं याला चोरी असं म्हणतात. मग सगळी सृष्टी जर परमात्म्याने निर्माण केलेली असेल, या जगातली प्रत्येक वस्तू ही परमात्म्याच्या मालकीची असेल, परमात्म्याचीच आहे, मग माझीच वस्तू जर मी घेतली, म्हणजे परमात्म्याने जर घेतली, तर त्याला चोर म्हणण्याचा काय अधिकार आहे? एखाद्या माणसाने आपल्या घरामध्ये गेला आणि ग्लास घेतला, पाणी पिलं, किंवा एखादी वस्तू घेतली, खिशात घातली, निघून गेला, त्याचं घर आहे तो. पण त्याच्या घरातली वस्तू त्याने जरी घेतली तरी त्याला चोर म्हणत नाही. पण दुसऱ्याने जर वस्तू घेतली तर त्याला चोर म्हणता येईल. तसं ह्या जगतामध्ये आपण काय अग्नी निर्माण केला काय, वारा निर्माण केला काय, पृथ्वी निर्माण केली काय, वृक्ष निर्माण केले का, देह तरी आपण निर्माण केला आहे का? आपलं काहीच नाही तरी देखील म्हणतो हा देह माझा आहे. ईश्वराने स्त्री निर्माण केली, हा म्हणतो ही माझी बायको आहे, ही माझी आई आहे. पण आई, पत्नी, बायको, मुलं हे सगळे ईश्वराने निर्माण केले, ईश्वराचे आहेत. मग ईश्वराचे असेल तर ईश्वराने ईश्वराची वस्तू घेतली तर त्यात बिघडलं काय? पण नेमकं असं झालं आहे, भगवंतात खऱ्या अर्थानं मालक आहे आणि आपण त्याच्या जगतामध्ये राहतो आणि त्याच्या वस्तूंना आपली वस्तू म्हणतो आणि आपण त्याला चोर म्हणतो. नेमकं आहे चोरांची संख्या वाढल्यामुळे सगळे चोर एकत्रित आले आणि स्वतःला ते मालक म्हणायला लागले आणि जो कोणी मालक आहे त्या मालकालाच हे म्हणायला लागले चोर आहेत. कारण का? सगळं जर परमात्म्याच्या सृष्टीचं आहे, परमात्म्याच्या मालकीचं आहे, मग परमात्म्याच्या मालकीचं आहे त्यांनी घेतलं तर काय बिघडलं आहे? पण तुम्ही आम्ही आमचं काही नसताना त्या वस्तूंना, त्या व्यक्तींना, त्या घटलेला माझं असं म्हणतो आणि माझं असं म्हणताना हीच खरी चोरी आहे. देहाच्या ठिकाणी अहंता आणि ममता, ही देहाच्या ठिकाणी अहंता आणि ममता, मी आणि माझं असं म्हणणं ही चोरी केल्याप्रमाणेच आहे. पण भगवंत म्हणतात ह्या लोकांना कळण्यासाठी, मी जगाचा मालक हे कळण्यासाठी भगवंताने ही चोरी केली आहे. दुसरं आहे, भगवंताने लोणी खाल्लं असं म्हणतात आणि लोणी हे दुधाचं सार असतं. ह्या कृतीच्या पाठीमागचा लिलाचा अर्थ आहे, आपण कोणतीही कृती करा, कृती महत्त्वाची नाही, कृतीच्या पाठीमागे असणारा हेतू महत्त्वाचा आहे. तसं दुधाचं सार हे लोणी आहे, तसं वेगवेगळ्या कृतींचं सार हा भाव आहे. कोणत्या भावाने तुम्ही कृती करत आहात? कृती कदाचित काही वाईट वाटेल, चुकीची वाटेल, पण भाव चांगला असेल ना तर हेतू चांगला असतो. कधी कधी कृती चांगली असते पण भाव चुकीचा असतो तर त्या कृतीचा अर्थही वेगळा होतो. ऑपरेशन करताना शस्त्रक्रिया करावी लागते, कधी हात तोडतात डॉक्टर, कधी पाय तोडतात, पण हेतू चांगला असल्यामुळे त्यांना कोणी शिक्षा करत नाही. पण ते जर बाहेर कोणी हात तोडला, पाय तोडला, पोलिसाला सांगितलं तर पोलीस त्याला जेलमध्ये पाठवतात. कारण का? कृती एकच आहे पण हेतू भिन्न भिन्न आहे. तसं परमात्मा म्हणतात तुम्ही कोणती कृती करा पण माझ्या हेतूने जर कृती केली तर ती भक्ती होईल, हे सांगण्याकरता सारग्राही रूपानं मी नवनीत चोरलेलं आहे. असं करत करत भगवंताने अनेक लीला केली आणि एकदा भगवंत रांगत रांगत ह्या गल्लीतून त्या गल्लीतून त्या गल्लीतून शेवटच्या गल्लीमध्ये गेले. भगवंताला झोपी घातलेलं होतं यशोदा मातेने आणि पाहते तर भगवंत आतमध्ये नाही. झोपी घातला असताना मोराचा मुकुट, हातामध्ये एक फूल, परमात्म्याला झोपी घातलं होतं आणि परमात्मा बाहेर कुठून गेला काही कळलंच नाही. यशोदा बाहेर येते आणि प्रत्येकाला विचारते माझा कृष्ण तुम्ही पाहिला का? माझा कृष्ण देखील माझा कृष्ण देखील कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. माझा कृष्ण देखील काय, माझा कृष्ण
देखील काय कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा हाती घेऊनिया फुल अंगणी रांगत आले मुल होते सारवीत मी चुल कैसी भूल पडी गेली कैसी भूल पडी गेली कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा माझा कृष्ण देखील काय माझा कृष्ण देखील काय कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा असं आईने विचारल्यामुळे ही हाक कोणीतरी ऐकली आणि तेवढ्यामध्ये पळत एक मुलगा आला असं म्हणतात. आणि त्या मुलाने विचारलं, कोण पाहिजे तुम्हाला? अरे माझा कृष्ण पाहिला आहे का? म्हटले हो पाहिला आहे. कुठे आहे माझा कृष्ण? म्हटले त्या गल्लीच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये तो माती खातोय. माती खातोय? भगवंतानी माती खातोय असं आईला कळालं. हे जेव्हा त्यांना कळालं भगवंताने आपलं तोंड पुसून घेतलं. माती खालीच नाही म्हटले मी आई. आई ग आई नाही खाली ग मी माती 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 बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा हा बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा उभांड घेतो माझ्यावरी आई ग आई नाही खाली ग मी माती 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 मुख पसरोनी हो मुख पसरोनी मुख पसरोनी हो मुख पसरोनी हा हा मुख पसरोनी दावी मातला मुख पसरोनी मुख पसरोनी दावी मातेला मुख पसरोनी विश्वव्यापक कमलापती आई ग आई नाही खाल्ली ग मी माती आई ग आई नाही खाल्ली ग मी माती आई ग आई नाही खाली ग मी माती आई ग आई नाही खाली ग मी माती श्रीकृष्ण उवाच नाहं भक्षितवान् मम्ब सर्वे मिथ्याभिशंसिनः नाहं भक्षितवान. हे अंब मी माती खाली नाही. पण हे बोलतात ते काय खोटं आहे का? म्हटले हो ते सगळं खोटं आहे. तूच माझ्या डोळ्यांनी पहा बरं. तू तुझ्या डोळ्यांनी पहा मी माती खाली आहे का नाही. खरं म्हणजे लोक म्हणतात परमात्म्याने माती खाली, पण परमात्मा म्हणतो मी माती खाली नाही. ह्या लीलेचा अर्थ काय होतो बघा. माती आणि माय दोन्ही शब्द सारखेच आहेत आणि दोन्हींचाही आपल्या जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे.
काय संबंध आहे? माता आणि माती दोन्ही शब्दाच्या मध्ये बराच सारखेपणा आहे. जिच्या पोटातून आपण जन्माला येतो तिला माता म्हणतात, आणि शेवटी मृत्यूनंतर जिच्या पोटात जातो तिला माती म्हणतात. आणि मातीतून पुन्हा कर्मसंस्काराच्या मुळे पुन्हा माता तिच्या पोटात येतो आणि पुन्हा काही दिवस झाले की पुन्हा बाहेर येतो. म्हणजे माता आणि माती, माती आणि माता, माता आणि माती, माती आणि माता यांच्यामध्ये हे सारखं चक्र चालू असतं. दोन्हींचाही संबंध आपल्या मानवी जीवनाशी आहे. म्हणून तुम्ही माती असं म्हणतात, ती माती नाहीच आहे. मग भगवंताला विचारलं माती नाही नेमकं मग काय आहे? माती नाही हो म्हटले ते. माझ्या भक्तांनी खूप वर्णन केलेलं आहे. भगवंतानी ज्या ठिकाणी लीला केल्यात त्या लीलेचे जे काही पवित्र कण आहेत, भगवंत त्या ठिकाणी चाललेत आणि काही रजकण निर्माण झालेत. भक्तांनी ह्या वृंदावनच्या गोकुळातल्या मातीचं एवढं वर्णन केलं आहे आणि म्हणून ते मी तीर्थ समजतो, तो मी भस्म समजतो आणि त्या मातीचं महत्त्व म्हणून तो प्रसाद म्हणून मी माझ्या मुखामध्ये घेतो. तुम्ही तिला माती का समजतात? आणि दुसरं आहे, भगवंत म्हणतात मी पाहिले आतापर्यंत तुम्ही दही दूध ज्या भांड्यामध्ये ठेवतात ते दही दूध काढून घेतल्यानंतर स्वच्छ करण्याकरता पुन्हा माती लावून ते घासतातच ना. तसं मला वाटलं माझं तोंड ही मातीपासूनच निर्माण झालं आहे म्हणून याला स्वच्छ करण्याकरता मी माती खाल्ली. भगवंत काय सांगतील काय सांगता येत नाही. दुसरं म्हटले भगवंत ती माती का खाली? अहो म्हटले तुम्ही याला माती म्हणतात पण ही माती नाही, हा रज आहे, रजकण असं म्हणतात. आणि रज शब्दाचे दोन अर्थ होतात. रज म्हणजे रजगुण सुद्धा. भगवंत म्हणतात की मला आता अनेक लीला करायची आहे आणि अनेक राक्षसांना मारायचं आहे. म्हणून राक्षसांना जर मारायचं असेल तर कृती करण्याकरता रजगुण लागतो आणि शांत बसण्याकरता सत्वगुण लागतो. म्हणून अध्यात्मामध्ये गुरु हा सत्वगुण असावा लागतो आणि शिष्य हे रजगुणी असावे लागतात. नीट वाक्य समजून घ्या, कदाचित नाही तर गैरसमज होईल. अध्यात्मामध्ये गुरु हा सत्वगुण संपन्न असावा लागतो आणि शिष्य थोडे रजगुणी असावे लागतात. नाही तर शिष्य सत्वगुणी जर झाले ना तर मग गुरुही तिथेच आणि शिष्य तिथेच. शिष्याने गुरुला सांगितलं अरे पाणी आण ना. काय पाणी प्यायचं आहे? तुम्ही ज्ञानाने तृप्तच आहात ना, काय पाणी प्यायची गरज आहे? अरे जरा कपडे धुवून आण जरा. कपडे धुण्याची काय गरज आहे? हे आकाश हेच वस्त्र आहेत. वा वा वा, काय गरज नाही त्याची म्हटले. याचा अर्थ असा आहे, एक मनुष्य सत्वगुणी असेल तर बाकीचे रजगुणी असावे लागतात काम करण्याकरता. नाही तर सगळेच सत्वगुणी असेल तरी काम होत नाही, सगळे रजगुणी असेल तरी काम होत नाही. एक सत्वगुणी बाकीचे रजगुणी असायला पाहिजे आहे. म्हणून भगवंत म्हणतात मला आता रजगुण धारण करायचा आहे आणि रजगुण म्हणजे रज मातीचा रज, तो जर धारण केला तर माझ्या ठिकाणी रजगुण येईल आणि मी अनेक राक्षसांना मारून माझ्या भक्तांचं संरक्षण करायचं आहे म्हणून मी ही मातीचं भक्षण केलं आहे. दुसरं असं आहे कारण 33 कोटी देवता म्हणायचे देवा तुमच्या पदचिन्हाने पवित्र झालेली ही गोकुळातील माती एवढी भाग्यवान आहे की त्या मातीचा लाभ फक्त गोकुळवासियांनाच होतो, आम्हाला त्याचा काही फायदा आहे की नाही? भगवंत म्हणतात मी अनंत ब्रह्मांडाचा धनी आहे आणि अनंत ब्रह्मांड माझ्या पोटामध्ये राहतात म्हणून भगवंतानी माती खाली आणि अखिल कोट ब्रह्मांड सृष्टी त्यामधल्या प्रत्येक जीवाला भगवंताची ती माती प्रसाद भेटावा म्हणून भगवंताने ती माती खाली आहे. अशा विविध लीला भगवंताने करत असताना आणखी एक लीला केली. वेगवेगळ्या गवळणींनी वेगवेगळ्या तक्रारी केल्या.
त्या सगळ्या गवळणींच्या तक्रारी भगवंतानी ऐकल्या आणि लिलाज करायची होती म्हणून एक गवळण म्हटली, हा काल आला माझ्या घरी आणि सगळं दूध खाऊन भक्षण करून ते डेरे आहे उताने करून फोडून टाकलं, हा निघून गेला. अशा अनेक तक्रारी घेऊन जेव्हा त्या गवळणी आल्या, त्या यशोदा माता म्हणते, माझा मुलगा अतिशय लहान आहे. बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ दिसतंय गोजिरवान. बाळ सगुण गुणात तान ग बाळ दिसते गो गुणवान. बाळ सगुण गुणाचे तान ग बाळ दिसतंय गोजिरवाने. बाळ सगुण गुणाचे तान ग बाळ दिसते गो निर्वाणे. काय सांगात घराने गे गोकुळच्या नारी. काय सांगात घराने गे गोकुळच्या नारी. काय सांगत घराने गे गोकुळच्या नारी. काय सांगत घराने गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळग अंगणी खेळ खेळ. 5 वर्षाच माझे बाळग अंगणी नव खेळ खेळ ग. 5 वर्षाचे माझे बाळग अंगणी खेळ खेळ. 5 वर्षाच माझे बाळग अंगणी खेळ खेळ. कालटकच घेता आळगे गोकुळच्या नारी. 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 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी खेळ खेळे. काल अटकीचं घेता आळगे गोकुळच्या नारी. माझा परमात्मा तुम्हाला मुलगा दिसत जरी असला तरी हा ब्रह्मविद्येचा जनिता आहे. तुम्ही याला धरून पाहण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला हाती येणार नाहीत. अशा अनेक लीला करताना एक दिवस भगवंताने अतिशय खोडी केली. एकदा गृहदासीषु यशोदा नंद गेहिनी कर्मांतर नियुक्तासु निर्ममंथ स्वयं ददिही. आपल्या घरामध्ये वेगवेगळे कामं सांगितले होते लोकांना, पण यशोदा मातेने एक काम स्वतःच्या हाती घेतलं होतं. ते म्हणजे भगवंताला लोणी खारतात जे मंथन करायचे ते स्वतः आपल्या मुलाच्यासाठी मंथन यशोदा माता करायची. भगवंत एकदम जवळ आले आणि आई मला दूध प्यायचं असं केलं. आईने स्तनपान केलं तरी भगवंताला असं वाटलं की आईनेच मला घ्यावं, पण खूप खूप काम असल्यामुळे आई म्हटली जरा बस इथे. पण तरी देखील भगवान श्रीकृष्ण काही ऐकेना. तेव्हा भगवंताला मारण्याकरता आईने हातामध्ये काठी घेतली आणि हातामध्ये काठी घेऊन आई भगवंताच्या पाठीमागे पळू लागली. भगवंताने घाबरल्यासारखं केलं पण भगवंत काही हाती लागेना. म्हातारी आई किती पकडणार त्याला, पण आई म्हणत होती नाही मी पकडणारच. या लीलेचा अर्थ असा आहे, भगवंताला पकडण्याकरता आपल्या सामर्थ्याने कितीही जरी प्रयत्न केला तरी जीवाच्या मध्ये अनेक प्रकारचे त्रुटी आहे, कमी आहे. तो जीवाला परमात्म्याला पकडू शकत नाही. आणि जेव्हा आपण परमात्म्याला पकडू किंवा प्राप्त करू त्यामध्ये जीवाचे प्रयत्न आणि परमात्म्याचा आशीर्वाद ह्या 2 गोष्टी एकत्रित असेल तरच परमात्म्याची भेटी होते. आणि म्हणून यशोदा माते त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तरी पकडत नाही, पण स्वतः भगवंत ते थांबले आणि मग पकडलं. तेव्हा यशोदा माते म्हणते पकडलं का नाही तुला. आई तू मला पकडलं नाही, मी थांबलो. या म्हणण्याचाच अर्थ असा आहे, जीवाने प्रयत्न करून भगवंताला प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला तरी जीवाच्या प्रयत्नामध्ये अनेक मर्यादा असतात. पण तो प्रयत्न पाहून कधी देवाला दया येते, अरे आता याला भेट दिली पाहिजे बरं का. पण जेव्हा केव्हा परमात्म्याची दर्शन भेट होती तेव्हा जीवाचे प्रयत्न आणि परमात्म्याचा आशीर्वाद या 2 गोष्टींचं एकत्रीकरण करण्याकरता ही लीला परमात्म्याने केली आणि परमात्म्याला पकडलं. तू आता पळतोय ना म्हटले, तुला मी बांधूनच टाकते. मग परमात्म्याला बांधून टाकण्याचा प्रयत्न केला आणि बांधता बांधता परमात्म्याला एवढा प्रयत्न केला
प्रत्येक वेळेस बांधत असताना यशोदा माता म्हणायची याला मी बांधते पण 2 बोटच दोरी आहे ना ती कमी पडायला लागली आहे. दुसरी दोरी आणली, पुन्हा परमात्म्याला बांधण्याचा प्रयत्न केला, पुन्हा ही 2 बोटं कमीच पडायची. पुन्हा दुसरी दोरी आणली, पुन्हा परमात्म्याला बांधले, आणखी 2 बोटं कमीच पडायची. का बरं काय कळेना. घरातल्या सगळ्या वस्त्र संपले, सगळ्या दोऱ्या संपल्या, पण तरी देखील दोरी कमीच पडू लागली आहे. भगवंत म्हणतात मी आपल्या कर्माप्रमाणे प्रत्येक जीवाला बांधतो, पण तुम्ही जीवाने जर परमात्म्याला बांधण्याचा प्रयत्न केला तर मी जीवाच्या माध्यमातून देवाला कधी बांधणं शक्यच नाही. परमात्मा हा बंधनाच्या अतीत आहे. आणि दुसरं आहे 2 बोटच दोरी का कमी पडायची. याचा अर्थ असा आहे परमात्मा हा सत्वगुणाच्या अतीत आहे आणि 2 बोट दोरी का उरायची याचा अर्थ आहे तुम्ही सत्वगुण आणि रजगुण आणि तमगुण या 2 गुणांच्या माध्यमातून मला पकडण्याचा प्रयत्न करतात. रजगुणी आणि तमगुणाच्या माध्यमातून मी पकडता येणार नाही. तुम्हाला जर मला पकडायचं असेल तर दोन्ही गुणांच्या अतीत एक गुण आहे, तो म्हणजे सत्वगुण. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला उपदेश करताना सांगितलं आहे सत्वगुण नित्य सत्वस्तम, नेहमी सत्वगुणामध्ये राहा. अर्थात ही सांगण्याकरता परमात्म्याने 2 बोटं ही दोरी उरायची आहे. आणखी एक कारण सांगितलं, मगाशी म्हटल्याप्रमाणे मला प्राप्त करून घ्यायचे असेल तर तुमचे प्रयत्न एक आणि माझा आशीर्वाद या 2 गोष्टींची आवश्यकता असते, हे जगाला सांगण्याकरता म्हणून 2 बोटं दोरी उरायची. आणि मी नाम आणि रूपाच्या अतीत आहे. नाम आणि रूपाच्या अतीत असणाऱ्या मला परमात्म्याला तुम्ही बांधण्याचा प्रयत्न केला. नाम आणि रूप मी तर लीलेकरता घेतलेलं आहे हे सांगण्याकरता परमात्म्याने 2 बोटं दोरी बांधण्याकरता प्रयत्न केला तर ती उरायचीच, पुरायची नाहीत. आणि मग आणखी दुसरं असं आहे 2 बोटं दोरी का उरत असायची. सांगितलं मला ह्या बांधण्याच्या निमित्तानं 2 वृक्षांचा उद्धार करायचा आहे. मणिग्रीव आणि नलकुबेर या दोघांचा उद्धार करायचा आहे हे जगाला सांगण्याकरता भगवंतानी अशी लीला केली. यशोदा मातेने त्याला बांधण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील ती 2 बोटं दोरी उरायचीच. आणि म्हणून भगवंतानी जी लीला केली आहे ती पाहण्याच्या अगोदर आणखी एकदा पुनश्च त्या परमात्म्याचं स्मरण करू आणि शेवटची लीला सांगून थांबूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ही शेवटची 5 मिनिटं लक्षपूर्वक आहे का? भगवंताच्या घरासमोर असे 2 वृक्ष होते, उंच उभेचे उभे, आणि बऱ्याच वर्षांपासून ते त्या ठिकाणी होते. त्या वृक्षांचं नाव होतं विमलार्जुन. हे 2 वृक्ष एका बाजूला हे उभे होते. भगवंताने पाहिलं, बऱ्याच वर्षांपासून हे 2 वृक्ष या ठिकाणी आहेत, आणि यशोदा मातेने परमात्मा जास्त पळतोय म्हणून आपल्या दोरीने उखळाला बांधलाय. आणि बघ आता कसा पळून जाशील तू, असं म्हणून उखळाला बांधल्यानंतर परमात्मा त्या 2 वृक्षांच्याकडे पाहतात. आपल्याही मनामध्ये निर्माण होईल आकांक्षा, कोण असावे बरं ते वृक्ष? कारण ह्या जगामध्ये प्रत्येक ज्या काही वस्तू वनस्पती दिसत आहेत ना, त्या एका काळातले सजीवच आहेत बरं का. म्हणजे आजचे दगड सुद्धा पूर्वीचे ते जीव आहेत. आजच्या वनस्पती सुद्धा, वृक्ष सुद्धा एका काळातले ते जीवच आहेत. त्यांच्याकडनं प्रमाद घडला, चुका घडला, आणि म्हणून त्यांना काहींना दगड व्हावं लागलं, कोणाला वृक्ष व्हावं लागतं, कोणा कुत्रे व्हावं लागतं, कोणा मांजर व्हावं लागतं. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. ह्या लिलेंच्या मध्ये जर आपण पाहिलं की प्रत्येक दिसणारं जे आता सृष्टीतले पदार्थ आहे ते एका काळातले जीवच आहेत. म्हणून हे 2 वृक्ष कोण आहेत तर हे 2 कुबेराचे पुत्र आहेत. कुबेराचे पुत्र, एकाचं नाव आहे नलकुबर आणि दुसऱ्याचं नाव आहे मणिग्रीव. हे नलकुबेर आणि मणिग्रीव हे श्रीमंताच्या बापाचे मुलं आहेत. त्याचं प्रतीक आहे, प्रतिमा आहेत. आणि श्रीमंताची जी मुलं असतात ना, त्यांना पैशाची किंमत अजिबात नसते, माणसाची किंमत अजिबात नसते, मॅनर्स अजिबात नसतात. सगळं आहे आमच्याकडे, आम्ही कसंही वागू, कसंही राहू, आम्ही आमच्या मनातले मालक आहोत. आणि म्हणून त्यांची वागण्याची पद्धत जी आहे ती अनेकांच्यावरती वेगळा परिणाम करत असते. म्हणून वैयक्तिक जीवनात तुम्ही कसेही राहत असलात, पण जेव्हा तुम्ही सामाजिक जीवनामध्ये येतात ना, तेव्हा राहण्याचे काही मॅनर्स, एटिकेट्स हे पाळावे लागतात. आपले कपडे, आपले बोलणं, आपलं राहणं हे समाजाला पोषक अशा पद्धतीने असणं आवश्यक आहे. हे कुबेराचे 2 पुत्र नल आणि आताचे जे नलकुबर आणि मणिग्रीव,
हे एका जलविहारामध्ये जलविहार करत होते पाण्याच्या सरोवरामध्ये. मंदाकिनी नदी आहे असं म्हणतात. त्या मंदाकिनी नदीच्या पाण्यामध्ये हे विहार करत होते आणि त्या ठिकाणी नारद महर्षी श्रीमन्नारायण नारायण नारायण असं म्हणून त्या दिवशी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण आपण आपल्या घरात असो एकाच ठिकाणी बसलेलो असो, आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणी आपल्या घरामध्ये आलं की पटकन आपण आपल्या जागेवरून उठायचं असतं. हा मोठ्यांचा एक सत्कार असतो. नाही तर आपल्या घरामध्ये कोणी मोठं मनुष्य आलं ना, आपण तसंच मोबाईल पाहत असो किंवा टी व्ही पाहत असो किंवा पेपर वाचत असो, दुर्लक्ष करणं हा त्या मोठ्या माणसाचा अपमान असतो. कुणी आपल्या घरात आलं ना, कळाल्याबरोबर पटकन आपण आपल्या जागेवरून उठलं पाहिजे आणि त्यांना नमस्कार केला पाहिजे. देवा संत वृंद नमस्कारी जे, घडे तरी पूजिजे. आपल्या जीवनात घरामध्ये कोणी जर आलं संत महापुरुष तर नमस्कार केला पाहिजे. आणि त्या पुढचं आहे, जर शक्य असेल तर पूजा केली पाहिजे. नमस्कार करणं तर पूजा करा. घाली संतांशी असणे पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छेले ते पुरवी. आपल्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण होतात. अशा श्रेष्ठ महापुरुषांचा आदर ठेवला तर आपली बुद्धिमत्ता वाढते, आपलं आयुष्य वाढतं, आपली शक्ती वाढते. अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविना चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. आयुष्य, विद्या, यश आणि बल या चार गोष्टी मोठ्या महापुरुषांना नमस्कार केला तर प्राप्त होतात. आयुर, विद्या, यशो, बलम या चार गोष्टी. म्हणून लहान मुलांनी घरामध्ये आई असेल, आजोबा असेल, आजी असेल, स्नानानंतर त्यांना नमस्कार केला पाहिजे. नमस्काराने ह्या चार गोष्टी प्राप्त होत असतात. आणि आपल्या घरामध्ये मोठा महापुरुष आला आणि त्याकडे आपण दुर्लक्ष केलं, माहिती आहे आम्हाला, ते आय नो दॅट, असं कोण म्हणून जर दुर्लक्ष केलं तर नीतिशास्त्र सांगतं त्याच्या जीवनातल्या चार गोष्टी नष्ट होतात. आयुष्य नष्ट होतं, विद्या नष्ट होते, यश नष्ट होतं आणि बल नष्ट होतं. म्हणून या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे नकळत आपल्या परंपरेमध्ये आलेल्या आहेत. अरे नमस्कार कर, अरे नमस्कार कर. नमस्कार करण्यामध्ये ही मोठी फिलॉसॉफी आहे. नमस्कार केल्यानंतर त्या माणसांचे जे तप असेल, बल असेल, विद्या असेल, ते सामर्थ्य प्राप्त होत असतं. परंतु नारद महर्षी त्या रस्त्याने चाललेले आहेत, पण त्या मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावरती कैलास पर्वताच्या रमणीय उपवनामध्ये हा अत्यंत दारू पिऊन उन्मत्त हे दोन पुत्र होते आणि जलविहार करत होते. नारद महर्षींनी त्यांच्याकडे पाहिलं, असं वाटलं की ना लाज वाटेल काहीतरी. त्यांना अजिबात लाज वाचली नाही. उलट त्यांच्या सधर्मीचारणींनी वस्त्र अलंकार आपल्या अंगावरती घातले आणि त्या बाजूला झाल्यात. पण हे दोघंचे दोघं तसेचे तसे, अगदी एखाद्या खांबासारखे
ताट उभे राहिलेत, कोणती लाज नाही, लज्जा नाही. कामातुरांना भयम न लज्जा. कामातुर माणसांना लाज वाटत नाही, भय वाटत नाही. असं असल्यामुळे सारखे हे उभे राहिले, नम्रता नाही, काही नाही. नारदांनी पाहिलं, असेच जर हे ताट उभे राहिले तर आणखीही पाप करतील. आणि म्हणून नारदांनी शाप दिला, तुम्ही पृथ्वीवरचे 2 वृक्ष बनाल म्हटले. संत महापुरुष आल्यानंतर तुम्ही नम्र होत नाही, खाली वाकत नाही, बाजूला होत नाही. आणि म्हणून तुम्हाला ह्या भूतलावरती वृक्ष व्हावं लागेल. कुबेराचे पुत्र असल्यामुळे प्रार्थना केली की महर्षी आम्हाला माफ करा, आमच्याकडनं चुकलं आहे. तेव्हा भगवंत म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला माफ आता नाही, तुम्हाला भगवंताच्या घरासमोरचे 2 वृक्ष व्हावं लागेल आणि बराच वर्ष त्या ठिकाणी तिष्ठत राहावं लागेल. जेव्हा भगवंताचा अवतार होईल आणि त्यांचा स्पर्श होईल तेव्हा तुमचा उद्धार होईल. म्हणून उखळाला बांधलेल्या परमात्म्याने हळूहळू चालायला सुरुवात केली आणि नेमकं 2 वृक्षाच्या मध्येतून ते प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर दोन्ही हातांचा स्पर्श झाला. दोन्ही हातांचा स्पर्श झाल्याबरोबर त्या 2 वृक्षांच्या मधून 2 दिव्य पुरुष अभिव्यक्त झाले आणि साष्टांग दंडवत परमात्म्याला घातला. बरं झालं म्हटलं, देवा, कित्येक वर्षापासून आम्ही ह्या ठिकाणी उभे होतो आणि आता आम्हाला कळालं, देवाचा, संतांचा, मोठ्या महापुरुषांचा अपमान केला तर किती घोर यातना सहन कराव्या लागतात. आम्ही किती उन्हाळे, किती पावसाळे, किती हिवाळे हे बाहेर काढले, पण देवा, आता आमच्या मनामध्ये असं दुर्वर्तन कधीही घडू नयेत, ह्याकरता आम्ही तुमच्याकडे प्रार्थना करतो. हे प्रभू, आमची जी वाणी आहे ना, ती वाणी नेहमी तुमच्या गुणाच्या वर्णनामध्ये सतत रत असावी. आमचे जे कान आहे ना, तुझे गुण ऐकण्यामध्ये नित्य लागून राहावेत. आमचे जे हात आहे त्या हाताने तुमची सेवा करावी. माझं जे मन आहे त्या मनाने तुमच्या चरणकमलाचं स्मरण करावं. माझं जे मस्तक आहे त्या मस्तकानं नेहमी आपल्या जगातल्या सगळ्या व्यक्तींच्या समोर नम्र व्हावं. तूच भरलेलं आहे हे असं आम्हाला कळावं. आणि या 2 डोळ्यांनी, डोळे बंद होण्याच्या अगोदर ह्या डोळ्यांना देवा तुझं तरी दर्शन व्हावं. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई, घेई घेई रे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. त्या 2 वृक्षांच्या मधून 2 दिव्य पुरुष प्रगट झाले आणि त्यांनी स्तुती केली. वाणी गुणानुकथने, आमची वाणी तुमचं वर्णन कळो. श्रवणो कथायाम, आमच्या ह्या 2 कानांनी नेहमी तुझ्या गुणांचं वर्णन कानाला ऐकायला भेटावं. हस्तौच कर्म सुमनस्तव पादयोर्नः, आमचे दोन्ही हात, मन, आमचं डोकं नित्य नम्र झालं पाहिजे. आणि ह्या जगतामध्ये जेव्हा आम्हाला कोणी दिसेल ना, तेव्हा आम्ही जेव्हा लोकांना नमस्कार करू तेव्हा नमस्कार करताना त्याच्यामध्ये परमात्मा आहे हे पाहण्याकरता नमस्कार करायचा असतो. नमस्कार करायचा म्हणजे काही एक फॉर्मॅलिटीज नाहीत. नमस्कार करणं म्हणजे जे चैतन्य माझ्यामध्ये आहे ते चैतन्य तुमच्यामध्ये आहे आणि जे चैतन्य तुमच्यामध्ये आहे ते माझ्यामध्ये आहे,
किंबहुना दोघांच्या मध्ये फक्त चैतन्यच आहे, हे फक्त माध्यम आहे, हे कळण्याकरता आपल्या ठिकाणी नम्रता, सात्विक भाव ह्या गोष्टी असेल तर परमात्मा काहीतरी निमित्तानं आपला उद्धार करतात. ह्याप्रमाणे विमलार्जुन ह्या 2 वृक्षांचा उद्धार केला आणि गोकुळातील लोक म्हणायला लागले, आता इथे राहून काही उपयोग नाही, खूप संकट येतात. म्हणून वृंदावनामध्ये त्यांनी प्रवास करायला सुरुवात केली. त्यातला जो भाग आहे तो संक्षेपाने आज या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न दुपारी होणार आहे. दुपारी 1-1.5 तासामध्ये 11 स्कंद आणि 12 स्कंद म्हणजे 11वा स्कंद आणि 12वा स्कंद सांगण्याचा प्रयत्न होईल. नंतर दुपारी संत महापुरुष या ठिकाणी काही येणार आहेत, त्यांचं प्रवचन आणि दर्शन त्यांच्याकरता 5 नंतरचा वेळ हा त्यांच्यासाठी राखून ठेवलेला आहे. आणि म्हणून आज 3:30 ते 3:30 पासून तर 5 वाजेपर्यंत